हॅलो, तर मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। त्यासाठी तर मी घेतलेली आहे कोथिंबीर आणि पाऊण वाटी बेसन पीठ। तर ते बेसन पिठात मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि छान असं पातळ करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकले मी चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर घरचं लाल तिखट झाल्यानंतर लसूण ठेचून टाकलेलं आहे। लसूण ठेचून टाकलेलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ते सगळं एकजीव करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी तर तडक्यासाठी घेतलेला आहे तेलामध्ये मी जिरे आणि मोहरीचा तडका दिलेला आहे। जिरे आणि मोहरीचा तडका मी त्या मिश्रणामध्ये आता ओतून घेणार आहे। तर छान असा आपला तडका बसलेला आहे त्याला। आणि इथं मी पाणी गरम करायला घेतलेलं आहे। तर पाण्याला उकळी आलेले आहे तर त्याच्यावर ताट झाकून घेतलेलं आहे। तर त्या ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। तर तेल लावल्यानंतर मी जे मिश्रण बनवलेलं होतं मी त्याच्यावर ओतून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिश्रण ओतून घेतल्यानंतर त्याच्यावर तीळ टाकलेले आहेत पांढरे। तीळ टाकून झाल्यानंतर मी त्याच्यावर झाकून घेणार आहे ताट। तर ताट झाकून झाल्यानंतर 10 मिनटं मी तसं शिजून देणार आहे आणि आता आपण शिजले का ते बघणार आहे। तर चाकूच्या साहाय्याने मी इथं शिजले का बघितले तर आपली वडी छान अशी शिजलेली आहे। तर त्या वड्या मी काढून घेऊन तेलामध्ये तळून घेणार आहे। तर त्यासाठी इथं मी तेल गरम केलेलं आहे आणि तेलामध्ये एक एक अशा वड्या सोडून घेतलेल्या आहेत। तर अशा वड्या कुणाकुणाला आवडतात आणि नंतर मी दुसऱ्या बाजूने पण परतून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने वड्या भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे। आणि अशा वड्या कुणाकुणाला आवडतात। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर बाय।